सह्याद्री पर्वतरांगेतील सातमाळ पर्वत यातील उत्तरेकडून पूर्वेकडे पसरलेली सातपुडा पर्वतरांग यातील एक पहाड म्हणजे देवळा तालुक्यातील विखारा पहाड. निसर्गाने नटलेले, सौंदर्याने मन मोहून टाकणारे हे ठिकाण. येथे गोरक्षनाथांची समाधी आहे. नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचे नाथ. या नाथांनी जगभर भ्रमंती केली, ठिकठिकाणी मठ उभारले, जनकल्याणाच्या अनेक गोष्टी यांनी करून ठेवल्या आहेत. या पहाडावरती गेल्यावर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येतो. पंचमी एकादशीला येथे दर्शनासाठी मोठा जनसागर गोळा होतो. विखारा पहाड श्री गुरु गोरक्षनाथ यांची तपभूमी. सातमाळ डोंगर रांगेतील किल्ले धोडपच्या पूर्व दिशेला दिसणारा हा पहाड म्हणजे विखारा पहाड. श्री गुरु गोरक्षनाथ यांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली म्हणून या पहाडाचे नाव विखारा पहाड असे पडले. विखारा डोंगर हा नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कुंडाणे गावाजवळ स्थित आहे. असे मानले जाते की हजारो वर्षापूर्वी नाथ संप्रदायाचे महान योगी गुरु गोरक्षनाथ येथे तपश्चर्या करायचे. अशा या पावनभूमीला भेट देण्यासाठी अनेक नाथभक्त येथे येत असतात. नाशिकपासून हे ठिकाण सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर गुरु गोरक्षनाथांची साधना भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळोदे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे नाथ संप्रदायाचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने आणि तपश्चर्याने पावन झालेल्या विखारा डोंगरावरती. चला आजची सफर सुरू करूया. अखेर मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहे विखारा पहाडावरती. मंदिर परिसरात मित्रांनो आपणास भक्ती निवास, शौचालय, बाबा निवास आणि सभा मंडप पाहावयास मिळतो. पुढे आल्यानंतर आपणास काही प्राचीन समाध्या पाहावयास मिळतात. आतापर्यंत जितके काही तपस्वी किंवा महर्षी होऊन गेले आहेत त्यांच्या या समाध्या आहे. मंदिरासमोर आपणास बांधीव दगडातील विहीर पाहावयास मिळते. पुढे मित्रांनो आपल्याला कालभैरवाचे मंदिर लागते. आपण आता विखारा पहाडावरती जे महत्त्वाचे मंदिर आहे गुरु मच्छिंद्रनाथ व गुरु गोरक्षनाथ यांचे दर्शन घेऊ. मंदिराशेजारी आणखीन एक गुरु गोरक्षनाथांचे मंदिर पाहावयास मिळते. विखारा पहाड हे एक निसर्गरम्य, ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थान आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजची सफर आपली पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.